बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि ते वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते त्यांना बहुल्याचं पाहायला मिळत आहे. आज सुनील तटकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. आपल्या बरोबर किशोर मासाळ स्वतः आहेत. आज तुमची सुनील तटकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. तुम्हाला अजितदादा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य जे आहे ते बहुलय. अजितदादा बाबत वक्तव्य केलेलं मी, ती माझा आवाज आहे का? ती क्लिप आली कुठून? मी कोणाशी बोलतोय? अर्ध्या सेकंदाची क्लिप मीडियावरती ऐकली आणि माझी डायरेक्ट हकालपट्टी केली. तुम्ही कुठल्या आधारावर माफीनामा दिला? मी या आधारावरती मी स्वतःला 3 महिने झालं मी स्वतःला मदत मागण्याचा प्रयत्न करतोय. 22 ते 25 मेच्या दरम्यान मी इथल्या DYSP एक पत्र दिलं. मला ट्रॅप केलं जातंय, माझ्यावरती वॉच ठेवला जातोय. माझे फोन कॉल्स त्यांना दिले, त्यांना ऐकवले, कोणीही त्याच्यावरती कारवाई केली नाही. 29 मेला माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. लगेच 2 दिवसांनी लगेच ती ऑडिओ क्लिप बाहेर आली आणि ती ऑडिओ क्लिप अगदी अर्ध्या सेकंदाची होती. त्याच्यावरती मला कोणीतरी विचारावं वाटलं, मला ते ऐकवावं वाटलं. माझ्याकडे काय आहे ती माझं म्हणणं ऐकून घ्या. मला कोणीही वेळ दिला नाही. म्हणजे माझ्यावरती राजकीय हा गेम आहे, षडयंत्र आहे. मला रिंग करून फसवलेला आहे. खरं तर तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही संघटनात्मक पदाचा जो आहे तो राजीनामा सुपूर्द केला किंवा देणार होतो. मी संपर्क होत नाही म्हणलं होतं माझा, आणि त्याप्रमाणे माझा संपर्क झाला नाही किंवा रिंग केलेली आहे, नेतृत्वाच्या बाजूने कडं केलेला आहे आणि ते कडं भेदून मला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. म्हणून हा माझा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न आहे. पण राजकारण असं कुणी कोणाचं संपत नसतं. त्यामुळे ऐका ना, मॅच फिक्सिंगचा प्रकार ऐकलाय ना तुम्ही? ही मॅच फिक्स होती. या कोर्टासमोर अजिबात कुण्या वकिलांनी उभा राहून उपयोग होणार नव्हता, किंबहुना वकिलाला उभाच राहून दिलं नाही, कारण त्याची शिक्षा फाशीची फिक्स होती. खरं तर तुम्ही आता काल जशा पद्धतीने पदाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार होता, पण त्याच्या अगोदरच आज तुम्हाला पक्षातून तुमची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. खरं तर तुम्ही सुनेत्रा वहिनी असतील किंवा पारदादा, जयदादा यांना भेटून आता तुमची समस्या मांडणार आहात. बहुतेक मला वेळ दिला नाही म्हणजे डायरेक्ट तटकरे साहेबांनी माझी हकालपट्टी केली म्हणजे त्यांना माझं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही. म्हणजे सांगतोय ना, मॅच फिक्सिंग याला म्हणतात. मॅच फिक्सिंग. दादा होते, मला न्याय देत होते. आता दादांच्या पाठीमाग बहुतेक माझी ओळख नाही कोणाबरोबर, त्यामुळे मला कोणी ओळखत नसावं, मला कोणी वेळ दिलेला नाही, किंबहुना मला विचारण्यासाठी एक फोन कॉल सुद्धा नाही. खरं तर आज काही बारामतीतील तुमचे सहकारी नगरसेवक आहेत, त्यांनी देखील सह्यांची मोहीम राबवलेली आहे की किशोर मासाळ यांचा बारामती नगर परिषदेचा राजीनामा घ्यावा. काय तुम्हाला आज सह्या घेतल्यामुळे जाणवत असेल, काही नगरसेवक गेली 3-4 दिवस राजीनाम्यासाठी वेगवेगळ्या डुप्लिकेट फेसबुक अकाउंटवरून, वेगवेगळ्या अकाउंटवरून त्या अगोदरच मागणी करत होती. जी मागणी तापली ना, काही शहरातील त्यांना नेते म्हणताच येणार नाही बरं का, नगरसेवक असे किरकोळ लोक आहेत ना, या लोकांनी ते सगळं आडून बाण मारत होते. आज फक्त त्यांनी एकत्र येऊन सह्या केल्यात. हे अगोदरच प्लॅन्ड आहे, प्रिप्लॅन्ड. त्यांना किशोर मासाळचा नगरपालिकेचा राजीनामा हवा होता आणि त्यांनी आता माझी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. विजयी झालेला आहे त्यांचा. आता तुम्ही उद्या अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी आत्मक्लेश आंदोलन करणार आहात. मी अन्नत्याग आंदोलनाची आणि आत्मक्लेशची जी काल माझ्या प्रेसमध्ये घोषणा केली होती, त्या घोषणेच्या अनुषंगानं मी आज सकाळी तालुका पोलीस स्टेशन बारामती आहे तिकडे ते PI साहेबांकडे गेलो. त्यांना मी माझं पत्र दिलं, तर त्यांनी मला उत्तर दिलंय की तुमच्या जीवितास धोका आहे. म्हणजे 22 तारखेला जे मी पत्र दिलं ना माझ्या जीवाला, तुम्हाला तसं सांग, हा म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही तुम्हाला तिथं जाऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला तिथं जायला मज्जाव करणार आणि तुम्हाला हे आंदोलन करता येणार नाही. म्हणलं असं काय पद्धत काय आहे? म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे. म्हणलं तुम्ही मला पोलीस बंदोबस्त द्या, मी तिथं बसतो, मला आत्मक्लेश करायचा आहे, न केलेल्या गुन्ह्यात मला सजा घ्यायची. पण फिक्स मॅच म्हणतात तसं मॅच फिक्स आहे आणि मला
गरीब घरातलं लिकरू आलेलं बघत नाही. यांच्या पिढ्यानपिढ्या यांनी पद भोगल्यात. माझ्या अख्ख्या खानदानात पहिल्यांदा कधी म्हणजे माझ्या घरातलं आजा पंजा पासून पहिल्यांदा कोणतरी एक नगरसेवकच झालोय मी. आणि त्यात अजून एक पण नगरपालिकेची मिटिंग नाही. तिथं पायरीच न चढायच्या आधीच मला घरी जावायचा बंदोबस्त केलेला आहे, माझी चूक नसताना. त्यामुळे मला कुठं व्यासपीठ राहिलं नाही, कुठं तक्रार माझी घ्यायला कोणी नाही. त्यामुळे मी उद्याच्याला तिथं जाणार होतो, पण त्यांनी मला मज्जाव केल्यामुळे ते मला म्हणले की तुम्ही घरातून बाहेर आला की आम्ही तुम्हाला पकडणार. मग मी घरातच बसून मान्य दादांच्या फोटो समोर अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. तुम्ही आता खऱ्या अर्थाने आता पुढची तुमची चळवळ कशा पद्धती असणार, कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्हाला हकालपट्टी केलेली आहे, पुढची दिशा कशाच्या पद्धतीने? 18 वर्ष संघर्ष केलेला आहे मी, संघर्षातनं घडलोय. मला खास खळगे बघितलेत, मी पायी प्रवास केलेला आहे, मी पॉम्पलेट स्वतःच्या हाताने छापलून चिटकावल्यात मी. खळी पहिल्या खळी लावल्यात मी भिंतींना, भिंती रंगावल्यात, त्याच्यावरती वॉलपेपर काढल्यात. असा मी चळवळीतला हाडामासाचा कार्यकर्ता आहे. 18 वर्षात कधी आयुष्यात गुलाल पडला नाही. आता पहिल्यांदा बिनविरोध झालोय आणि माझं हे सगळं षडयंत्र माझं राजकारण संपवण्यासाठी राजकारण सोडणार नाही. नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतात येणार आहे का राजीनामा? काय संबंध आहे हो? 6,000 लोकांनी मला बिनविरोध केलाय. 20 लिटर दूध काल संपलंय चहा करून करून, आज 20 लिटर दूध संपलंय. इतकी लोक माझ्या प्रभागातली माझ्यावर प्रेम करतात. आणि माझ्या प्रभागातल्या लोकांना माहितीये मी निर्दोष आहे. मला ट्रॅप करून अडकवलंय. माझं नगरसेवक पद जावं म्हणून मला रिंग केली आणि ती रिंग बेदू म्हणली आपण, आणि तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. माझ्या प्रभागातली लोक मला घरी येऊन म्हणतात, त्यामुळे राजीनामा द्यायचा संबंधच येत नाही. आता पक्षाने तुमची हकालपट्टी केलेली आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये तुमची भूमिका असणार आहे ऐका ना, मी तुम्हाला म्हणलं मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मी राजकारण सोडावं यासाठी हा ट्रॅप आहे. आणि किशोर मासाळ ट्रॅप तोडून कसा बाहेर निघतो, रिंग तोडायची मला विद्या आहे आणि मी ह्यातनं बाहेर पडेल. आणि मी राजकारण सोडणार नाही, मी राजकारण आयुष्यभर करणार आहे, एवढं सांग. नक्कीच. तर हे होते किशोर मासाळ. त्यांनी अत्यंत परखडपणे आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. मी जरी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी जरी केलेली असली तरी बारामतीच्या नगर सेवक पदाचा राजीनामा देणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे ती किशोर मासाळ यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.